नमस्कार मित्रांनो. मनाने हरलेला माणूस कधी जिंकू शकत नाही. मैदानामध्ये हरलेला माणूस एक वेळ जिंकू शकतो, पण मनाने हरलेला माणूस कधी जिंकू शकत नाही. कोणाची माफी मागितल्यामुळे हे सिद्ध होत नाही की तुम्ही चुकीचे आहात, आणि समोरचा बरोबर माफी मागण्याचा खरा अर्थ असा असतो की तुम्ही नातं मनापासून निभावता आणि समोरचा निभवत नाही. तर मित्रांनो, तुम्ही त्या लोकांची पर्वा करणे सोडून द्या, जे लोक तुमचं मन दुखवतात, तुम्हाला त्रास देतात, आणि ती लोक तुमचं मन दुखवणं सोडून देतील, तुम्हाला त्रास देणे बंद करतील. जे लोक स्वतःमध्ये बदल करू शकत नाही, त्यांना दुसऱ्यांना नाव ठेवण्याचा काही हक्क नाही. आणि जो व्यक्ती सुधारतो तो कधी तक्रार करत नाही. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मोठा नोकर होण्यापेक्षा छोटा राजा होणं कधीही चांगलं. आयुष्यामध्ये अडचणींचे येणे खूप गरजेचे आहे, कारण त्याच वेळी समजतं कोण मदत करतं आणि कोण साथ सोडून निघून जातात. आपले विचार नेहमी चांगले असले पाहिजेत, कारण दृष्टीचा इलाज होऊ शकतो, पण दृष्टिकोनाचा नाही. तुम्ही तुमच्या नजरेत बरोबर असले पाहिजे, कारण लोक तर देवाला पण दोष देतात. लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करून तर तुम्ही खूप आयुष्य जगता, पण तुम्ही कधी विचार केलाय का की देव तुमच्याबद्दल काय विचार करतो? जेव्हा तुमचे मन दुखावेल तेव्हा गप राहायला शिका, कारण ज्यांना तुम्ही उत्तर देत नाही त्यांना देवच उत्तर देतो. बुद्धिमान लोक इतिहास रचत नाहीत, ते फक्त इतिहास वाचतात. इतिहास तर ध्येयाने वेडे झालेले लोक रचतात. मित्रांनो, आयुष्यामध्ये कधी वाईट काळ आला नसता तर आपल्याला आपले जवळचे कोण आणि परके कोण कधी समजले नसते. आयुष्याने एकच गोष्ट शिकवली, कायम स्वतःला आनंद ठेवा, कारण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. आयुष्यात लोकांबरोबर इतके पण कडू वागू नका की लोक तुम्हाला ठुकून टाकतील, आणि इतके पण गोड बनवू नका की लोक तुम्हाला गिळून टाकतील. आपल्या चांगल्या काळामध्ये कोणीही आनंदी राहू शकतं, पण खरा माणूस तोच असतो जो वाईट काळामध्ये स्वतः आनंदित राहिला नाही तरी पण दुसऱ्यांना आनंदी ठेवतो. समोरच्या माणसाला तेवढीच जागा द्या आपल्या मनामध्ये जेवढी तो तुम्हाला इज्जत देतो, नाहीतर एक दिवस तुम्ही रडाल किंवा समोरचा तुम्हाला रडवेल. आयुष्यामध्ये अशा लोकांकडे कधीच लक्ष देऊ नका जे तुमच्या पाठीमागे बोलतात. खरं तर याचा असा अर्थ आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पावले पुढेच आहात. शांत राहा आणि नेहमी हसत राहा. तुमच्यावर जळण्यासाठी एवढेच पुरेसे आहे. प्रेमामध्ये लोक इतके मजबूत होतात की ते कोणत्याही संकटात सामना करू शकतात, आणि इतके कमजोर होतात की त्या माणसाशिवाय राहू शकत नाही. आपल्या आयुष्यामध्ये बरेचदा असे होते की आपण जो निर्णय घेतला तो खूप अवघड असतो, पण तो आपल्यासाठी बरोबर असतो. आयुष्यामध्ये बऱ्याचदा अशी वेळ येईल की तुम्हाला कठीण निर्णय घ्यावे लागतील, पण घाबरू नका. स्वतःला नेहमी प्रगतीच्या दिशेने पुढे न्या. जी लोक आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, एक दिवस त्यांचे विचार त्यांना अडचणीत आणतात. कोणाच्या मागे मागे करून आपल्याला अपमानित करून घेणे चांगली गोष्ट नाही. बोला अशाच लोकांबरोबर ज्यांना तुमच्याबरोबर बोलण्याची इच्छा आहे. खोटं वागणं आणि बोलणं हे कोणत्याही नातं संपवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतं, कारण खोटं वागणं हे आज नाही तर उद्या समोर येणारच असतं. आपल्याला आयुष्य चांगलं जगण्यासाठी मिळालेलं आहे, परंतु खूप लोक ते फक्त कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यामध्ये घालवतात. आयुष्यामध्ये अशा व्यक्तीला कधीच विसरू नका,
जो तुमच्या अडचणींच्या काळात तुमच्या बरोबर ठाम उभा होता आणि बाकीचे लोक तुम्हाला टाळत होते. कायम लक्षात ठेवा, तलवारीमुळे झालेली जखम बरी होऊ शकते, पण कोणाच्या बोलण्यामुळे मनाला झालेली जखम कधीच भरून निघत नाही. जे लोक कायम सगळ्यांना मदत करतात पण अडचणीच्या वेळी ते नेहमी एकटे असतात, कोणीही त्यांच्या मदतीला नसतं. जेव्हा माणूस मनातून तुटतो, निराश होतो, तेव्हा तो बाहेरून शांत राहायला लागतो. आयुष्यामध्ये एखादी गोष्ट सोडायची असेल तर ती म्हणजे दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणं बंद करा. त्यामुळे तुम्ही खुश राहाल. आयुष्यामध्ये मोकळेपणाने जगा, खूप मेहनत करा आणि आयुष्यामध्ये चांगली प्रगती करा. यश मिळून पुढे जा, पण कधी कोणाला कमी लेखू नका. सगळ्यांना बरोबर घेऊन प्रगती करा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.